अनिल परब यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे। भाजप देईल तेवढ्या जागांवर त्यांना समाधान मानावं लागेल असं परब म्हणाले। त्यांच्यात हिम्मत नाही की अमित शहांकडून जागा वाढवून आणतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदेंना हा टोला लगावलाय। शिंदेंना सोबत गेलेल्यांना सर्वांना निवडून आणावं लागेल, अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा असंही अनिल परब म्हणाले। ठाणे मतदारसंघ चर्चेचा विषय असू शकत नाही असंही अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। तर चर्चा करावी लागत असेल तर दिघेंचा फोटो काढून ठेवावा असा टोलाही अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय। शिवसेना सोडली त्यामुळेला फार वल्गना केल्यात मोठ्या। त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वाभिमानाने गेलेलो आहे, आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहे, आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना। बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नव्हतं। आज यांना जेवढ्या जागा देतील तेवढ्या जागा यांना घेऊन गपचूपच बसावं लागेल। त्यांच्यात कोणाची हिम्मत आहे अमित शहांना विरोध करून जागा घेऊन येण्याची? हे लोक घेऊन येऊ शकत नाही। ठाणा ही जागा चर्चेची होऊच शकत नाही। ठाण्याच्या बदल्यामध्ये ही जागा होऊच शकत नाही। 2009 पर्यंत शिवसेनेने शाबूत ठेवली। 2009 ला आम्ही ती जागा हरलो, पण 14 पासून ती जागा परत आली। ठाणा हा बार्गेनचा मुद्दाच होऊ शकत नाही। ठाणा हा जर बार्गेनचा मुद्दा करायचा असेल तर दिघे साहेबांचा फोटो काढावा लागेल ना। माझ्याबरोबर येणाऱ्या सगळ्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे। जर एकही माणूस पडला तर मी राजीनामा देईन। माझं म्हणणं आहे हा राजीनामा आता लांबची गोष्ट राहिली। पहिले जेवढे तुमच्या बरोबर आले तेवढ्या जागा आणि त्यांना तिकीट तर मिळवून द्या, आणि जर त्याच्यातनं कोण पडले तर राजीनामा तयार ठेवा। तर आता शिंदेंकडून यावर काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। दरम्यान बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।